नमस्कार, मी राजेंद्र हुंजे. आजचा सवालमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज अर्थात आपण चर्चा करणार आहोत वाढत्या महागाईच्या संदर्भात. रेल्वेची दरवाढ झाली, तिथपासून महागाईला सुरुवात झाली आणि त्यानंतर भाज्या महागल्या. दरम्यानच्या काळात भाज्या महागलेल्या देखील आपण पाहिलं. अन्नधान्य सगळे महागतायत. काही दिवसानंतर इंधनात देखील दरवाढ होईल आणि त्यानंतर महागाईचा चटका आणखी आपल्याला जाणवायला लागेल. मान्सून एकीकडे रुसून बसलाय, त्यामुळे पाऊस पडणार नाहीये, त्याची भीती एकीकडे महागाईच्या काळामध्ये आणखी आपल्याला भर घालताना दिसते. या सगळ्या मुद्द्यावरती रेल्वेची दरवाढ, रेल्वेची भाडेवाढ ही इतक्या घाईनं करण्याची गरज होती का? ज्या ठिकाणी नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर म्हणाले होते की अच्छे दिन आई आहे, मग अच्छे दिन आल्याचे हे उदाहरण आहे की अच्छे दिन आल्याचं हे दुःख मानायचं, असा प्रश्न आता सर्वसामान्य जनतेपुढे पडलाय. मुंबईतला रेल्वेचा पास हा जवळपास दुपटीपेक्षा जास्त दराने गेलाय. तो सेकंड क्लासचा असेल, तो फर्स्ट क्लासचा असेल. आता भाजपचेच नेते म्हणतायत की नाही, ही दरवाढ योग्य नाहीये. मग अशा याच्यात दरवाढ मागे घेतली जाणार का, की या महागाईचे चटके आपल्याला कशा पद्धतीने सहन करावे लागतील, याविषयी बोलणार आहोत. आपला आजचा प्रश्न आहे, वाढत्या महागाईला आळा घालण्यासाठी मोदी सरकारनं प्राधान्य दिलं पाहिजे का? याच मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत मुंबई ग्राहक पंचायतीचे सदस्य वर्षा राऊत, अशोक ढवळे आहेत कम्युनिस्ट नेते, हुसेन दलवाई काँग्रेसचे खासदार आहेत. आज बऱ्याच दिवसानंतर आंदोलनामध्ये त्यांना सगळ्यांनी पाहिलं. जोरदार त्यांनी आज सरकारला विरोध केला. काय मुद्दे होते या आंदोलनातले आणि पुढे कसं आंदोलन हे पेटत राहणार आहे महागाईच्या मुद्द्यावर, आपण त्यांना विचारणार आहोत. आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते अतुल भातखळकर देखील आहेत आणि अर्थतज्ञ श्रीनिवास खांदेवाले आहेत नागपूरच्या स्टुडिओमधून. मला सुरुवात हुसेन दलवाई तुमच्यापासूनच करायची आहे, कारण आंदोलन जोरदार झालं, महागाईचा मुद्दा आला. या सगळ्या ह्याच्यात प्राधान्य महागाई कमी करायला दिलं पाहिजे होतं मोदी सरकारने, असं तुम्हाला पहिल्यांदा वाटतं की ना? आम्ही म्हणण्याचं कारणच नाही आहे. खरं सांगायचं तर त्यांनी सगळ्या ज्या ह्या घेतल्या मिटिंगा घेतल्या कॅम्पेनसाठी, प्रचारासाठी, त्या प्रचाराच्या मिटिंगमध्ये ते एक बोलायला कधीच विसरले नाहीत. आमचं सरकार आल्यावर आम्ही महागाई कमी करू, लोकांना सुसह्य होईल असं आम्ही जीवन देऊ, नोकऱ्या वाढवू वगैरे सगळंच बोलले. पण मुख्यतः महागाईच्या संबंधामध्ये ते सातत्याने बोलत होते. काँग्रेसच्या काळामध्ये थोड्या बहुत महागाई वाढत होती, परंतु त्यावेळेला ह्यांची जबरदस्त टीका होती, तुम्ही असं करत नाही, तसं करत नाही. आपण लक्षात घेतलं पाहिजे, काँग्रेसच्या काळामध्ये महागाई इतकी कधीच वाढली नाही. आणि मुख्य म्हणजे रेल्वेचं बजेट करत असताना बन्सल साहेबांनी काय थोडीशी वाढ जी करण्याचा प्रयत्न केला, त्यालासुद्धा ह्या लोकांनी इतका विरोध केला. आणि मुख्य म्हणजे मोदी असं म्हणाले, हे बिलकुल हम चलने देंगे नाही. आता त्यांनी जी वाढ केलेली आहे ती एकदम 14.2%. ते आता पुढे म्हणतील की यांच्या बजेटमध्येच होतं आणि अमकं होतं आणि तमकं होतं, त्या म्हणण्याला काही अर्थ नाही. तुम्ही तर आश्वासन लोकांना दिलं होतं. आणि मुंबईची जनता साधारण आता ह्याच्यामध्ये साधारण 2 ते 2.5 कोटी लोक रेल्वेने प्रवास करतात. त्याच्यामध्ये त्यातले 40% हे मुंबईचे आहेत. मुंबईच्या लोकांना तर जबरदस्त फटका बसलेला आहे, कारण त्यांची जे पासेसचे तुम्ही म्हटलात, पासेसचे रेट आहेत ते जवळजवळ दुपटीपेक्षाही जास्त आहेत, जवळ तिप्पटी होतील अशा रीतीचे आहेत. म्हणजे तुम्ही महागाई कमी करणार म्हणत लोकांची मतं घेतलीत आणि लोकांची फसवणूक केलीत. मुंह में राम आणि बगल में छुरी हे त्यांचं नेहमीचे धोरण आहे. खोटं बोला, रेटून बोला आणि फेकूगिरी करा, हे आता त्यांचं ते एक्सपोज व्हायला लागलेले आहेत. आता काही दिवसांनी आता कुजबूज चाललेच आहे. सिलेंडरचा भाव 10 रुपयांनी वाढवायचा, आणखी काय काय वाढवायचं. एक लक्षात घ्या, 31,000 कोटी रुपयाचं कॅम्पेनवर खर्च केला गेलेला आहे. मीडिया सगळ्या त्यांचे तुम्ही लोक आहात त्याच्यात, त्या सगळ्यांना खुश ठेवत सत्तेवर येण्यासाठी सर्व ते प्रयत्न केले गेले. ज्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पैसा त्याला लावलेला आहे ते वसूल केल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे एका बाजूला लक्षात घ्या, आपण एका बाजूला महागाई वाढते, लोकांचे जीवन भयंकर कठीण झालेलं आहे, आणि दुसऱ्या बाजूला शेअर मार्केट अतिशय चांगलं आहे. त्यामुळं जो काय पैसा खर्च केला गेला आहे त्याची मिळकत लगेच ताबडतोब व्हायला लागली. उत्तर घेऊया. तुम्ही जो आरोप करताय अतुल भातखळकरचा मुद्दा आहे खरा, की महागाईच्या संदर्भात जेव्हा निवडणुकीपूर्वी काही सर्वे केले गेले, त्या सर्वेला तुम्ही आलेला होता, त्याचं विश्लेषण सगळं करण्याकरता. महागाईच्या मुद्द्यावर खरं पाहता अधिक लोकांनी काँग्रेसला विरोध करून तुमच्याकडे मतं पारड्यात टाकलेली होती. आज तोच मुद्दा कुठतरी ऐरणीवर आलाय. लोक त्याच्यापासूनच नाराज होत आहेत की अच्छे दिन कशाला म्हणायचं. 2 गोष्टी यातल्या आहेत. पहिला मुद्दा, नरेंद्र मोदींचं किंवा भारतीय जनता पार्टीचं सरकार येऊन अजून 1 महिनाही जेमतेम पूर्ण होतोय. त्यामुळे जनता नाराज झालेली आहे.
सरकारचं सगळं हे संपलेलं आहे आणि महागाई आता या महिन्याभरातच वाढलेली आहे, अशी कुठलीही अनैतिहासिक चुकीची विधानं करण्यात काही अर्थ नाही. भारतीय जनता पार्टीला किंवा खरं तर कुणालाच भाडेवाढ कधीच आवडत नाही आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या सरकारला सुद्धा भाडेवाढ करत असताना स्वतः गौडा यांनी म्हटलं की अत्यंत खेदाने आम्ही ही भाडेवाढ करतोय, कारण भारतीय रेल्वेची आर्थिक परिस्थिती इतकी गंभीर आहे की 2013-2014 या वर्षामध्ये सुमारे 24,000 कोटी रुपयाचा तोटा भारतीय रेल्वेला झालेला आहे. मुळात अशा प्रकारची दरवाढ इतकी मोठी करण्याची पाळी कशामुळे आली, तर गेल्या 10 वर्षांमध्ये रेल्वेच्या प्रश्नांकडे ज्या पद्धतीने लक्ष पुरवण्याची आवश्यकता होती त्या पद्धतीने लक्ष पुरवलं गेलं नाही आणि त्यामुळे 16 फेब्रुवारीलाच याच दरवाढीचं नोटिफिकेशन पूर्वीच्या UPA सरकारने काढलं होतं. ते 16 मेला अंमलातही आणणार होते, पण मनमोहन सिंगांनी म्हटलं की आता अंमलात आणू नका. त्यांनी असा विचार केला असेल की आता आपल्याला नक्की जायचं आहे, तर पुढच्या सरकारवर ही जबाबदारी देऊन टाकावं. त्यामुळे सरकारला किंवा भारतीय जनता पार्टीला ही दरवाढ करत असताना आनंद झालाय असा अजिबात नाही, किंबहुना अत्यंत खेद आणि दुःख होतोय. पण काही वेळेला आर्थिक परिस्थिती अशा पद्धतीची असते. आपण सुरुवातीच्या वक्तव्यात असं बोललात की आता यामुळे महागाई वाढणार आहे. केवळ रेल्वेची दरवाढ झाल्यामुळे महागाई वाढलेली आहे हे विधान अर्थशास्त्राला धरून नाही. RBIच्या आकड्याप्रमाणे ही दरवाढ करण्याच्या आधीच 6% दरवाढ झाली. महागाई जी आहे ती गेल्या 10 वर्षामध्ये 12% वर CPI राहिलेला आहे. तो गेल्या 6 महिन्यामध्ये काही प्रमाणात कमी झाला. त्याच्यापेक्षा गेल्या महिन्यातला म्हणजे मे महिन्यातला कन्झ्युमर प्राइस इंडेक्सचा आकडा थोडा वाढला, ही वस्तुस्थिती आहे आणि त्याला लांबलेला मान्सून हे त्यातलं प्रमुख कारण आहे. त्याच्यामुळे ही रेल्वेची भाडेवाढ जी आहे ही मागे घ्यायची, काय करायचं याचा निर्णय सरकार घेईल तशा पद्धतीची मागणी आम्ही केली आहे. मला एवढं त्या ठिकाणी म्हणायचं आहे की या परवाच्या भाडेवाढमुळे जी अजून एका अर्थाने प्रत्यक्षात यायची आहे म्हणजे 25 जून पासून ती येणार आहे, त्याच्यामुळे देशातली महागाई वाढली असं इतकं अशास्त्रीय अर्थशास्त्राला सोडून विधान करणं मला वाटतं अत्यंत हास्यास्पद आहे. भातखळकर, आपण हे शास्त्रानुसार समजून घेऊ. जरी विधान वेगळं वाटत असलं तरी शास्त्रानुसार समजून घेऊ, कारण खांदेले सर पण आपल्या सोबत आहेत. खांदेले सर, ज्या पद्धतीने भातखळकर म्हणतात की CPI आत्ता वाढलेला नाही, तो आधीपासून वाढलेला आहे, हे सगळं अशास्त्रीय दृष्ट्या आपण चर्चा करतोय. रेल्वेचं 6.5% जेव्हा मालगाडीचं भाडं तुम्ही वाढवलं, मालवाहतुकीचं वाढवलं, साहजिक आहे आज भाजीपाल्याची वाहतूक होत असते, आज कांद्याचं मोठ्या प्रमाणात सगळं पीक रेल्वेतून घेऊन गेलं जातं, त्याचे भाव वाढणार नाहीत, त्याचा फटका थेट ग्राहक म्हणून आपल्यापर्यंत येणार नाही. निश्चितपणे जेव्हा भाडेवाढ जाहीर केलेली आहे, जेव्हा भाडेवाढ जाहीर अतुलजी येतो तुमच्याकडे, अतुलजी येतो मी तुमच्याकडे. त्याच्या अपेक्षेने आधीच बाजारामध्ये सगळे भाव वाढून जातात, त्यामुळे त्याच्यामध्ये अशास्त्रीय असं काहीच नाही. दुसरा मुद्दा असा आहे की आपण महागाईची चर्चा करताना श्रीयुत मोदी प्रधानमंत्री यांच्या एका वाक्यापासून सुरुवात केली पाहिजे की जेव्हा त्यांच्या पक्षाने त्यांना प्रधानमंत्री म्हणून मनोनीत केलं, त्यांचं पहिलं वाक्य असं होतं की माझं सरकार हे गरिबांना समर्पित आहे आणि शेवटच्या दिवसापर्यंत गरिबांना समर्पित राहील. मग प्रश्न असा येतो की ही भाडेवाढ करण्याने गरिबांना काही सवलत मिळणार आहे का, काही आधार मिळणार आहे का. दुसरी गोष्ट की काँग्रेसच्या लोकांनी अंतरिम बजेटच्या वेळेला एवढी भाड्याची वाढ ही करावी असं प्रस्तावित जरी केलं असेल तरी नवीन सरकारला जर गरिबांना सवलत द्यायची असेल तर ती भाडेवाढ बंद करता येते, मंद करता येते, टप्प्याटप्प्याने करता येते. परंतु एकदम 14.5% भाडेवाढ पॅसेंजर फेअरमध्ये आणि 6.5% माल वाहतुकीमध्ये हे कंबरड मोडण्यासारखं आहे. आणि त्यामुळे सरकार जेव्हा म्हणतं की आम्ही गरिबांच्या प्रती समर्पित आहोत, आजच्या बातम्या जर आपण वाचाल तर गॅसच्या प्राइसच्या वाढवायच्या आहेत, पेट्रोलच्या वाढवायच्या आहेत, याच्यासाठी माननीय पंतप्रधानांनी गेल्या 2-3 दिवसामध्ये 5-5 तासाच्या मिटिंगा घेतल्या आहेत की ही भाडेवाढ कशी करायची, दरवाढ कशी करायची. आणि ती दरवाढ झाली तर आधीची जी दरवाढ चालू आहे त्या दरवाढीमध्येही आजची भर पडते आहे, उद्याची भर पडते आहे. तर याच्यामध्ये सामान्य माणसाचं उत्पन्न वाढल्याशिवाय त्याच्या अंगावर जे बर्डन पडत आहे, त्याच्यावर ओझं पडत आहे, हा महत्वाचा प्रश्न आहे. आणि त्यामध्ये सरकार लक्ष देत नाही.
केवळ काँग्रेसवाल्यांनी मागे चूक केली होती असं म्हणून आम्ही सुद्धा तीच चूक करू असं जर म्हटलं तर मग हे सरकार गरिबांच्या प्रती समर्पित आहे असं माननीय पंतप्रधानांचं म्हणणं कितपत खरं आहे? अतुलजी उत्तर द्या. नाही, खांदेवाले अर्थतज्ञ म्हणून बोलत असतील तर मला म्हणजे त्यांचं बोलणं ऐकून अत्यंत आश्चर्य वाटतंय. मुद्दा असा आहे, देशामध्ये गेले 10 वर्ष, प्रामुख्याने गेले 7 वर्ष महागाईने आकाशाला भिडलेली आहे, ही वस्तुस्थिती आहे. एखाद्या अर्थतज्ञाच्या हे सहज लक्षात येऊ शकतं की ही महागाई एखाद्या जादूच्या कांडीने एखादी व्यक्ती प्रधानमंत्री झाल्यामुळे जी 5 वर्षाचा मॅन्डेट घेऊन प्रधानमंत्री झाली आहे, ते प्रधानमंत्री झाल्याने ती महागाई कमी होत नाही. महागाई का वाढते याची 2-3 अर्थशास्त्रीय कारणं आहेत. एक पहिला म्हणजे वित्तीय तूट जेव्हा जेव्हा वाढते तेव्हा महागाई ही वाढते. दुसरा त्यातला मुद्दा आहे सप्लाय साईडचा. ज्या वस्तू मार्केटमध्ये यायला पाहिजेत त्या जर का येण्याचं सुलभीकरण नसेल तर महागाई वाढते, हे दुसरं कारण आहे. आणि तिसरं जे आता खांदेवाले बोलले की जोपर्यंत लोकांची उत्पन्न वाढत नाही तोपर्यंत महागाई म्हणजे वस्तूंचे दर वाढवायचे नाहीत. तर मला असं वाटतं की जगामध्ये कुठलीही व्यक्ती आणि कुठलंही सरकार असं असू शकणार नाही की एका महिन्यामध्ये 125 कोटींची लोकांची क्रयशक्ती किंवा त्यांचं उत्पन्न हे एका महिन्यामध्ये वाढू शकतं. हे तर मला कुठल्याही अर्थशास्त्रातल्या पुस्तकावरनं मला कळण्याच्या पलीकडचं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की चर्चा राजकीय करायची असेल तर मग त्याला काही अर्थ उरत नाहीये. रेल्वेची भाडेवाढ ही गेल्या सरकारने केली. आपल्याला माहिती आहे, आपण रेल्वे एक्सपर्टची या विषयाचे लेख गेल्या 2 दिवसातले वाचलेत. तर 2 वर्षामध्ये रेल्वेचं सेफ्टी हा जो विषय आहे, सुरक्षितता जो विषय आहे, याच्यावर खर्च करायला सुद्धा रेल्वेकडे पैसे नाहीत, अशा प्रकारची अवस्था आहे. याचं कारण असं आहे की गेल्या 10 वर्षामध्ये ज्या पद्धतीने रेल्वेचं उत्पन्न वाढवायला पाहिजे होतं आणि ज्या पद्धतीने उत्पन्न वाढवण्याकरता उपाययोजना करायला पाहिजे होत्या त्या उपाययोजना रेल्वेने गेल्या 10 वर्षात केल्या नाहीत. पण भातखळकरजी एकदम 14% भाडेवाढ करून उत्पन्न घाईघाईत वाढेल असं तुम्हाला वाटतंय? वेगाने वाढेल असं वाटतंय? नाही, असं आहे ना, उत्पन्न ऐकून घ्या. पॅसेंजर वाहतुकीमध्ये 26,000 कोटीचा आपल्याला लॉस होतोय रेल्वेला, इंडियन रेल्वेला. मला एवढंच सांगायचं आहे की महागाई ही एका मिनिटात कमी होणारी नाही. आणि स्वतः नरेंद्र मोदींनीच गोव्याच्या भाषणात म्हटलं होतं की मला लोकांनी इतक्या मोठ्या संख्येने निवडून दिलंय, लोक माझ्यावर एवढं प्रेम करतायत, अशा वेळेला मला काही कटू निर्णय करावे लागतील याची मला भीती वाटते. पण मला नाईलाज आहे, कारण अर्थशास्त्र, अर्थव्यवस्था आधीच्या 10 वर्षाच्या सरकारने जी दिलेली आहे, पेशंट आयसीयू मध्ये असलेला आमच्या हातात मिळालेला आहे. आयसीयूच्या पेशंटला जर का काही कडक औषधं द्यावी लागली तर ती नाईलाजाने ही द्यावी लागतात. माझी खांदेवाल्यांना एवढीच विनंती आहे की वित्तीय तूट ही एका मिनिटात भरून निघत नाहीये. नरेंद्र मोदींचं किंवा भारतीय जनता पार्टीचं सरकार हे गरिबांकरता समर्पित आहे, ते गरिबांकरता समर्पित आहे, पण ते सिद्ध व्हायला 1-2 वर्षाचा काळ लागेल. मला वाटतं मोदी आल्यानंतर ज्या पद्धतीने त्यांनी व्यवहार केलाय, पहिल्याच दिवशी काळा पैसा आणण्याकरता SIT स्थापन केलेली आहे, ज्या साधेपणाने ते जीवन जगतायत त्याच्यावरनं त्यांच्या येणाऱ्या पावलांची ओळख आपण ठेवावी, एवढंच तुम्हाला मी सांगतो. मला ब्रेक घ्यायचा आहे. वर्षा राऊत, तुम्हाला काय दिसतं याच्यामध्ये, ज्या पद्धतीने तुम्ही आज PIL पण दाखल केली? हां, मला आधी आत्ता सांगायचं आहे, भातखळकरजींनी जे म्हटलं की ICU मध्ये पेशंट आहे आणि तसा पेशंट त्यांच्या हातात आलाय. मला वाटतं की आधी पेशंटचं सगळं इन्व्हेस्टिगेशन यांनी केलं का? पण रेल्वेच्या बाबतीतच जर बोलायचं झालं, ते म्हणतायत की एवढी तूट आहे, पण आम्ही आत्ता ह्या 2 दिवसात जो काही अभ्यास करतोय आणि मागच्या अगदी पार 1950-60 सालापासूनचे फिगर्स हातात येत आहेत आणि ते जर बघितले तर इथे कुठेही रेल्वेला तूट नाहीये. त्याचा अधिक आम्ही अभ्यास करतोय. पण आत्ता जे प्रथमदर्शनी लक्षात येत आहे ते जर तुम्हाला फिगर्स सांगितले, 5 आणि 6 मध्ये 4,337 कोटीचा नफा होता, 6-7 मध्ये 10,206 कोटीचा नफा होता, 7-8 मध्ये 13,431 कोटीचा नफा होता, 8-9 मध्ये 4,456 कोटीचा नफा होता, 9-10 मध्ये 0.75 कोटी आणि 10-11 मध्ये 1,404 कोटी. आधी ह्या सगळ्या नफ्याचे आकडे आहेत. हो, आणि ह्या सगळ्याचं इन्व्हेस्टिगेशन करायला हवंय. म्हणजे जे काही ते म्हणतायत की जो ICU मधला पेशंट आहे, तर आधी तुम्ही तपास केलात का? खरंच तो ICU मधला आहे का व्यवस्थित आहे? आणि तो जाणीवपूर्वक जो तयार केलं त्याला तुम्ही बळी पडताय. आणि आज ज्या सर्वसामान्य माणसाने ह्या सगळ्या महागाईतून मागची 10 वर्ष जो काही होरपळतोय तो, त्याच्यातून तुम्हाला त्याने विश्वासाने
तुमच्या पारड्यात मतदान केलंय त्या विश्वासाचं काय आर्थिक बाजू तर आहेच, पण त्याच्याशिवाय आज सर्वसामान्य माणसाचा तुम्ही विश्वासभंग केलाय, अपेक्षाभंग केलाय. आणि जर ताबडतोब त्याच्यावर जर कारवाई काही उपाययोजना झाली नाही तर ह्या सर्वसामान्य माणसाचा आज पहिल्या शासनावरचा तर विश्वास उडालेलाच आहे. आता ह्यांच्यावरचा पण जर उडाला तर मला वाटतं की थोड्या दिवसात क्रांती व्हायला वेळ लागणार नाही. डोळेसाहेब तुम्ही काय म्हणाल? असं आहे की या सगळ्या एकूण ह्याच्यामध्ये मला तर भातखळकर ज्या केविलवाण्या पद्धतीने या रेल्वे भाडेवाढीचं समर्थन करताना दिसत आहेत तर मला खरं म्हणजे आश्चर्य वाटतंय. नरेंद्र मोदींचं सरकार हे आल्यानंतर 1 महिन्याच्या आतमध्ये एवढा प्रचंड मोठा हल्ला कोट्यवधी लोकांवर करणं हे मला वाटतं अत्यंत भयानक आहे. नंबर 1, ज्या पद्धतीने केलं ते आणखीन जास्त भयानक आहे. रेल्वे बजेट 1 महिन्यामध्ये येणार आहे, 8 दिवसावर आहे. 8 दिवसात. त्याच्या अगोदर आज हे ह्या निर्णय घेतात. एवढंच नाही, संसदेला पूर्णपणे अंधारात ठेवून ते घेतात. पूर्वी एकदा UPA सरकारने हेच केलं होतं, त्यावेळेला नरेंद्र मोदी आणि भाजपचे लोक तुटून पडले होते काँग्रेस सरकारवर की तुम्ही आता बजेटच्या अगोदरच तुम्ही करताय. आज हे काय करतायत? एक्झॅक्टली तेच करतायत. नंबर 1, आत्ता वर्षात यांनी सांगितलंय, एकदम आकडे बरोबर आहेत की रेल्वे ही आज फायद्यामध्ये चालणारी असून सुद्धा या अशा पद्धतीने एवढी प्रचंड भाडेवाढ की ज्याच्यामुळे आज कोट्यवधी लोक म्हणजे त्याच्यामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणावर त्यांच्यावर येणारे अत्यंत वाईट आहे. मुंबईसारख्या ठिकाणी, महाराष्ट्रासारख्या ठिकाणी, सगळ्या देशभरामध्ये याचे भयानक परिणाम लोकांवर होणार आहेत. माल वाहतुकीचे दर वाढले, आपल्याला माहिती आहे की सगळ्या गोष्टींचे भाव वाढणार. आणि एवढंच नाही, आत्ता ही रेल्वे दरवाढ व्हायच्या अगोदर माझ्याकडे आकडे आहेत, मे महिन्यामध्ये 6% महागाई वाढली. अन्नधान्याची म्हणजे हे सगळं रेल्वे भाडेवाढीच्या अगोदर अन्नधान्याची 9.5% वाढली, बटाट्यांची 31% वाढली, कांद्याची जवळजवळ 20-22% वाढली. सगळ्या गोष्टीमध्ये वाढ झालेली आहे. याच्याबद्दल आज काय नरेंद्र मोदींचं सरकार करतंय म्हणजे खरं म्हणजे मला तर वाटतं. आणि आत्ता जे येणाऱ्या काळामध्ये ज्या गोष्टी होणार आहेत की आता आजच पेपरला बातमी आहे, फायनान्स मिनिस्टर, प्राईम मिनिस्टर, ऑइल मिनिस्टर एकत्र बसले आणि मुकेश अंबानीला त्या नॅचरल गॅसचे पैसे किती वाढवून द्यायचे याच्याबद्दल आता सगळीकडे गेले 2-3 दिवस केवळ तोच मुद्दा सरकार समोर आहे. आणि आता त्यांना जर गॅसचे किमती वाढून दिल्या, काँग्रेस सरकारने तर दिल्याच होत्या, आता हे देणार आहेत आणखीन मोठं. कारण सगळ्या निवडणुकीमध्ये मुकेश अंबानी यांचा मुख्य फायनान्शियर होता, सगळ्या जगाला माहिती आहे. आणि ते जर वाढलं तर मी तुम्हाला सांगतो विजेचे दर वाढणार, नैसर्गिक वायूचे दर वाढले, विजेचे दर वाढणार, खतांचे दर वाढणार, बाकी सगळ्या आपल्या कुकिंग गॅस वगैरे सगळ्या गोष्टी वाढणार आणि याच्यामुळे महागाई प्रचंड भडकणार आहे. ह्या गोष्टी होणार आहेत आत्ता येणाऱ्या काळामध्ये. आणि म्हणून खरं म्हणजे ही आत्ता सुरुवातच आहे रेल्वे भाडेवाढीची. आम्ही त्याच वेळेला सांगितलं होतं 16 मेला की ज्या पद्धतीने ह्या सगळ्या उद्योगपतींनी यांना फायनान्स केलेलं आहे ते आता त्यांचा स्वतःचं हे नक्कीच मागणार, त्याचा परतावा मागणार. आणि आता लवकरात लवकर त्यांची मागणी सुरू झालेली आहे. सगळ्या ज्या आता मागण्या येत आहेत याच्यामध्ये आज यांनाच, आणि म्हणून अच्छे दिन कोणासाठी आलेले आहेत? मुकेश अंबानीसाठी आलेले आहेत, गौतम अदानीसाठी आलेले आहेत, टाटा बिर्लांसाठी आलेले आहेत. सर्वसामान्य जनतेसाठी सर्वात बुरे दिन येणार आहेत आणि त्याची सुरुवात खरं म्हणजे रेल्वे भाडेवाढीने झाली. इतरही काही मुद्द्यांविषयी मला चर्चा करायची, ब्रेक घ्यायचा. ब्रेकपूर्वी आपला प्रश्न बघा की वाढत्या महागाईला आळा घालण्यासाठी मोदी सरकारनं प्राधान्य दिलं पाहिजे का? बघा पडद्यावर लोक काय म्हणतात. 77% लोक म्हणतात की होय, महागाईला आळा घालण्यासाठी सरकारचं प्राधान्य असायला हवं. ब्रेक घेऊ, ब्रेक नंतर परत भेटू. ब्रेकनंतर तुमचं स्वागत आहे. मला खांदेवाले सर तुमच्यापासून सुरुवात करायची या सेगमेंटची, कारण ज्या पद्धतीने आपण बघतोय की रेल्वेची भाडेवाढ जी झाली आहे, खास करून मुंबईतला जो चाकरमानी आहे, उपनगरीय गाड्यांनी सगळा प्रवास करतो, यांच्या प्रवास भाड्यामध्ये आणि मासिक भाड्यामध्ये साधारणतः 2 पटीपेक्षा जास्त, दुपटीपेक्षा वाढ झालेली दिसते आपल्याला. आणि जसं म्हणाले की सेफ्टीसाठी पैसाच नाही आहे, भातखळकर मागाशी म्हणाले. आणि आता वर्षा राऊतांनी जे आकडे सगळे आपल्याला दिलेले आहेत, हे सगळे आकडे पाहता मग पैसा गेला कुठं? आणि इतक्या तात्काळ अशी इतक्या मोठ्या प्रमाणात भाडेवाढ करून तो पैसा पटकन गेलेला येईल आणि सगळ्या सुविधा सगळ्या ग्राहकांना, प्रवाशांना मिळतील, याची शाश्वती काय? पहिली गोष्ट तर मी भातखळकरांना सांगू इच्छितो की मी फक्त अर्थशास्त्रच बोलतो आहे आणि त्या अर्थशास्त्रामध्ये सरकारने सांगावं लोकांना की उत्पादन खर्चामध्ये रेल्वेच्या सेवा निर्माण करण्यामध्ये बचतीकरता सरकारने काय उपाययोजना केली आहे. भाडेवाढीशिवाय
इतर प्रकारचं उत्पन्न वाढवण्यामध्ये काय सरकारने उपाययोजना केली आहे? त्यामुळे उत्पादन खर्च कमी करणे, बाकीचं उत्पन्न वाढवणे, हे जे मार्ग आहेत तूट कमी करण्यासाठी, याच्याबद्दल सरकार काही न बोलता एकदम 14.5% जंप मारायची भाड्यामध्ये, हे सर्वथा लोकांवर अन्याय करणार आहे. दुसरा मुद्दा असा आहे की सरकारने जेव्हा म्हटलं की आम्हाला काहीतरी ठोस पावलं उचलावे लागतील, कटू निर्णय घ्यावे लागतील, तर आम्हाला असं वाटलं की हे सरकार श्रमिकांप्रती समर्पित आहे, गरिबांप्रती, त्यामुळे श्रीमंतांवर काही आघात होईल असं कटू निर्णय सरकार घेईल. पण या सरकारने गरिबांवर आघात करणारे निर्णय घेतलेले आहेत. नंतरचा प्रश्न असा येतो की महागाई वाढते आहे, हे भातखळकरांनी म्हटलंच आहे. आम्ही तेच म्हणतो की गेली 10 वर्ष महागाई वाढते आहे. अशा वेळेला नवीन सरकार आल्यानंतर नवीन सरकारचं परमकर्तव्य, सगळ्यात महत्वाचं कर्तव्य कोणतं बनतं? तर जे गांजलेले लोक आहेत महागाईने, जे त्रासलेले लोक आहेत, त्यांच्या जीवनामध्ये काहीतरी आधार देणं, आणि तो आधार न देता आणि त्यांचं जीवन त्या समरसते आधीच्या महागाईशी झाल्यानंतर पुन्हा त्याच्यावर नवीन भाडेवाढ लावणं आणि पुन्हा आता गॅसच्या किमती वाढतील, ही सगळी महागाई वाढत राहणं आणि त्याच्यामध्ये म्हणायचं की 5 वर्षाचा आम्हाला मॅन्डेट आहे, आम्ही 5 वर्षात काय करू. तर सुरुवातच जर भाडेवाढीपासून होते आणि गरिबांवर आघात होतो, तर गरिबांचं कल्याण होईल, ह्याच्यातून लोकांचा विश्वास कसा निर्माण होईल? आणि कटू निर्णय फक्त गरिबांबाबतच कसे काय घेतले जातात, हे काही मला कळलं नाही. अतुलजी उत्तर द्या. नाही, पहिली उत्तर तर अशोक ढवळे आणि हुसेन दलवाई हे राजकीय पक्षाचे प्रतिनिधित्व करतायत. त्यामुळे निवडणुकीतला पैसा परत काढणं, अमुक तमुक असे बेलगाव राजकीय आरोप त्यांनी केलेत. त्याला मी उत्तर देऊ इच्छित नाही, कारण ते किती खोटेत हे भारतीय जनतेने 16 मेला केलेल्या मतदानातून सिद्ध झालेलं आहे. क्रमांक 1, खांदेवाल्यांनी जे मुद्दे मांडले, मग माझा एवढाच त्यांना प्रश्न आहे की त्यांनी आता कुठले उपाय सांगितले रेल्वेचं उत्पन्न वाढवण्याकरता? कुठले उपाय आहेत? त्याचे 4 उपाय त्यांनी सांगावेत. मुद्दा असा आहे की महागाई ही एका मिनिटात कमी होणार आहे का? एका महिन्यात कमी होणार आहे का? आरबीआयने इन्फ्लेशनचं जे टार्गेट ठेवलं, इन्फ्लेशन कमी करण्याकरता, हे सुद्धा 2016-2018 पर्यंतचं टार्गेट त्यांनी ठेवलेलं आहे. हे कशाकरता ठेवलं मग आरबीआयने इतक्या लांबचं टार्गेट? का आरबीआय सुद्धा आता भारतीय जनता पार्टीच्या प्रश्न हा आहे की जरा मुद्दा लक्षात घ्या. त्याच्यामुळे आरबीआयने सुद्धा 2-2 वर्षाचं टार्गेट का ठेवलंय? याचं कारण असं आहे की महागाई एका मिनिटात कमी होत नाही. खांदेवाले जर का स्वतःला अर्थतज्ञ म्हणून ते बोलत असतील, तर माझी एवढीच अपेक्षा आहे की त्यांनी अर्थतज्ञाच्या पद्धतीने बोलावं. गरिबांच्या याच्यावर असं आहे की मी सुरुवातीलाच म्हटलं की आता जर का आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाचे भाव इराकच्या प्रॉब्लेममुळे वाढले, तर त्यातून काय मार्ग काढता येईल याचा मोदी सरकार विचार करेल. इन्फ्लेशन मे महिन्यातलं वाढलं, याचा मोदी सरकारच्या कुठल्याच निर्णयाशी काही संबंध नाहीये. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. अर्थतज्ञ जे आहेत त्यांना ते हे 100% कळेल. पण मोदी सरकारचं वैशिष्ट्य कुठे आहे की महागाई वाढते म्हटल्यानंतर अरुण जेटलींनी तातडीने बैठका घेतल्या, त्याच्यावरच्या उपाययोजना करण्याचे आदेश अंमलात आणले. खांदेवाले सर बोला, मला इकडे बाकी पाहुण्यांकडे यायचं. एपीएमसी मधनं त्यांनी फळभाज्या बाहेर काढा हे निर्देश दिले, त्यांनी बोलावं. सरकारच्या पक्षाने हे म्हटलेलं आहे की आधीच्या सरकारने, म्हणजे युपीएच्या सरकारने एवढी भाडेवाढ प्रस्तावित केली होती, म्हणजे तिथे इराकचं पेट्रोल आणि इराकचं युद्ध याचा संबंध नाही आहे. आधीच्या सरकारने एवढी भाडेवाढ प्रस्तावित केली होती, ती आम्ही अंमलात आणली असं म्हटलेलं आहे. तर त्यामुळे ती जी भाडेवाढ आहे आम्ही तशीच्या तशी अंमलात आणतो. तर त्यामध्ये नवीन सरकारचं योगदान काय आहे? जर असा प्रश्न असता की उपाययोजना बाकीच्या लोकांनी सांगायची आहे तर आम्ही वेगळी सांगू, परंतु आजचा प्रश्न असा आहे की जी भाडेवाढ केलेली आहे ती न्याय्य आहे का? मागच्या सरकारची भाडेवाढ तुम्ही पुढे नेणार असाल तर याच्याकरता वेगळं अर्थशास्त्र सांगण्याची गरज नाही. हा प्रश्न तुम्हाला ही भाडेवाढीचा जो मुद्दा समोर येतोय, ज्या पद्धतीने भाडेवाढ सगळी झालेली आहे, तुम्ही जरा समजावून सांगा. नाही, मला असं म्हणायचं आहे की अतुलजी जे म्हणतायत ते मान्य आहे की महागाई एका मिनिटात नाही कमी होणार, पण आणि त्यांनी दुसरा प्रश्न विचारला की कशी आपल्याला त्याच्यावर उपाययोजना जे काय, तर माझं म्हणणं असं आहे की ह्याच्यात जर असा विचार केला असता, आज रेल्वेची तिकीटं आणि पास सगळे खासदार, आमदार आणि रेल्वेचे एम्प्लॉईज सगळ्यांना फुकट प्रवास दिला जातो. असं अनेक अशी लिस्टच्या लिस्ट आहे. ह्याच्यातलं काहीतरी
मोदी सरकारने विचार केला का? असे ऑस्टेरिटी मेजर्स हे करण्यासाठी काही घेतले का? ते कुठेही केलेले दिसत नाहीत. केवळ मागच्या शासनाने जे काय केलेलं होतं ते जर आम्ही इम्प्लिमेंटच करायचं ठरवलं तर आम्ही हे शासन आणि ते शासन, मग ह्याच्यात फरक काय? ॲट द सेम टाइम मी दुसरा चांगलाही मुद्दा मोदी सरकारचा मांडेन आणि तो म्हणजे आत्ता कांद्याची जी काही भाववाढ होणं अपेक्षित होतं आणि आमचं निश्चितपणे ग्राहक पंचायतीचं त्याच्यावर लक्ष होतं आणि आमच्या लक्षात आलं की कांद्याच्या बाबतीत काही मीटिंग्स झाल्या, काही त्याच्याबद्दलचे निर्णय झाले आणि ते करून 10 जुलैपर्यंत तो निर्णय जो काही आहे तो थोपवला गेलाय. 10 जुलै नंतर काय ते त्याच्याबाबत होईल. पण हे सगळी प्रोसेस जी आहे ती आपल्याला लक्षात येते की ह्याच्यासाठी काहीतरी उपाययोजना केली जाते. रेल्वेच्या भाड्याबाबत अशी काहीही दिसलं नाही. एकदम सडनली एका रात्री बजेटपर्यंत थांबवता आला असता. तो निश्चितपणे थांबवता आला असता आणि त्याच्याबरोबर तुम्ही विचार करून काहीतरी त्याच्याबद्दलची उपाययोजना. बरं, हे जे मगाशी म्हणलं यांनी म्हणतायत की तूट आहे, जी तूट नाहीच आहे आणि हे अशा तऱ्हेची ही ट्रान्सपरन्सी नाही होत. बरं, आत्ता इथे जी महागाईबद्दल चर्चा झाली की हे ते नुसतं रेल्वेचं जर आपण बघितलं आणि मुंबईचं बघितलं तर आज डहाणू ते चर्चगेटचा पास सेकंड क्लासचा, फर्स्ट क्लासचा नाही म्हणत आहे, 660 रुपयांनी वाढलाय. जो पूर्वी किती होता? सांगते मी तुम्हाला, माझ्याकडे आहेत फिगर्स. पूर्वी त्याची किंमत 445 होती, ती आज 1110 रुपये झाली. चर्चगेट ते डहाणू. चर्चगेट ते डहाणू. आता डहाणू पासून आपण लोकल ट्रेन का केली? आज आपण बघतो की डहाणूहून अनेक भाजीपाला घेऊन या भाजीवाल्या बायका मुंबईत येतात. इकडून ठाणा, टिटवाळा, कर्जत इकडून येतात. ह्या सगळ्यांमध्ये जी काही भाववाढ झालेली आहे पासाची, ही सगळी ग्राहकांवरच लागू होणार आहे ना. आणि ही 660 रुपये म्हणजे झालं काय हो? वसई विरारवरून येणारा माणूस त्याची 365 रुपये. फर्स्ट क्लासचं जर बघितलं तर 1740 रुपये आहे, ती 3800 वर गेली आहे. म्हणजे 2100 जवळजवळ रुपयांची भाववाढ झालेली आहे. आता जर प्रत्येक घरातनं आपण फक्त 2 माणसं प्रवास करतायत असं धरलं तरी 4-5 हजार रुपयाचा फटका आहे हा. फक्त प्रवासाबाबतचा. बरं, मला दुसरं म्हणायचंय, नुसतं मोदी सरकार नाही, हा जो ग्राहक आहे तो सगळीकडूनच महागाईने होरपळला जातोय. म्हणजे जर आज आपण इथे मोदी सरकार म्हणताय, आम्ही जर रिक्षा टॅक्सीच्या बाबतीत बोलायला गेलो तर होईल चव्हाण सरकार. काय झालं 2 वर्षामागे? हकीम समिती, जिचं फक्त एक सदस्यीय समिती कुठल्याच होती. बाबतीतले निर्णय होत नाही. कुठल्याच राज्यातलं बाबतीचे सरकार तर निर्णय आहे. होत दलवाई साहेब नाहीत. उत्तर द्या. राज्यातल्या सरकारबद्दलही आरोप होतोय. नाही, राज्यातल्या सरकारने त्यांना, ताईंना मी सांगेन की रिक्षा चालकांना ज्या पद्धतीनं खरं म्हणजे तेलाचे भाव वाढले त्या मानाने त्यांना काही खरं म्हणजे मिळतच नाही आहे. आणि मुख्य त्याच्यातला भाग असा आहे, एक लक्षात घ्या, हे अतिशय चुकीचं आता जर आहे. तुम्ही अंधेरी बिंदेरीला गेलात तर एक लक्षात येईल, रिक्षा चालक लोकांना घेत नव्हते, इतके पैसे द्या तरच घेऊ असं सांगत होते. ते आता रिक्षा चालक असं या सांगतात. त्याचं कारण असं, आणि ते तुमच्या बोलण्यामध्ये येत नाही कुणाच्या आज, मधल्या काळामध्ये मेट्रो रेल्वे चालू झाली, मोनो रेल चालू झाली आणि त्याच्यामधून बऱ्याचशा सोयी निर्माण झालेल्या. जरा बोलू दे ताई, विषय ताई बोलू दे. सरकारचा एकच मिनिट हुसेनजी, ह्या सरकारचा दुटप्पीपणा बघा कसा आहे तो. मेट्रोचे 9 आणि 13 रुपयाच्या याच्यावर हे करतायत आणि जे काही 30-40 आता जर 11.5 किलोमीटर मेट्रो 40 रुपयात, तर 1 किलोमीटरला 4 रुपये सुद्धा भाव येत नाहीये. तिथे हेच शासन रिक्षावाल्यांना पर किलोमीटर, म्हणजे पहिला टप्पा 15 रुपयाचा आणि त्याच्या पुढचा टप्पा 10.5 रुपये पर किलोमीटर देते. म्हणजे आणि इकडे मेट्रोला विरोध करते. म्हणजे आमचं काही हित लक्षात घेतलं जात आहे की नाही, ऑब्जेक्टिव्हली काही निर्णय घेतले जात आहेत की नाही. मग ते चव्हाण सरकार सगळी ग्राहकांची दिशाभूल याच्यात केली जाते टोटली. मला ब्रेक घ्यायचा ढोले साहेब. ब्रेक पूर्वी तुमचा मुद्दा. असं आहे की आता अतुलजी म्हणाले महागाई एका दिवसात कमी होत नाही. आमचं म्हणणं आहे कमी होत नाही, बरोबर आहे, पण ॲटलिस्ट तुम्ही निर्णय तरी घेऊ नका महागाई वाढवणारे. हे जे आता तुम्ही डायरेक्टली जे निर्णय घेताय, रेल्वे भाडेवाढ, ज्याच्यामुळे ज्याला कॅस्केडिंग इफेक्ट आपण म्हणतो की सगळ्या एकूण ह्याच्यावरच अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होणार आहे. सर्वसामान्य जो श्रमिक माणूस आहे, आता ताईंनी सांगितल्याप्रमाणे अगदी भाजीवाल्या बाया असतील, कामगार असतील, शेतकरी असतील, ज्यांना आज या सगळ्या ठिकाणी आज जावं लागतंय, आज जर असं 700, 800, 1000, 1200, 2000 रुपयांनी जर हे वाढलं, हे कसं काय तुम्हाला सांगतो. आणि एका कुटुंबातलं जर 4-5 लोकांनाही करावं लागलं,
कसं काय हे जे राहणार आहेत, हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा जो आहे की याच्यामध्ये आज म्हणतात की महागाई कमी कशी करायची. मला सरळ इथे या ठिकाणी भाजपच्या नेत्यांना विचारायचं आहे, आता जे अन्नधान्याचे भाव वाढत आहेत, आता एक त्याचं अत्यंत महत्त्वाचं कारण सर्व अर्थशास्त्रज्ञांनी सांगितलेलं आहे की त्याचं एक महत्त्वाचं कारण असं आहे की आज सट्टे बाजार, ज्याला वायदे बाजार म्हणतो, तो वायदे बाजार जेव्हा आपण चालवतो त्याच्यामुळे आज सगळ्या गोष्टींचे भाव वाढतात. म्हणजे त्याच्यामध्ये सट्टेवाले त्याच्यात घुसतात आणि वाटेल तशा बोली लावतात, ह्याला वायदे बाजार म्हणतात. आम्ही डाव्या पक्षांनी यांचं सरकार काँग्रेसवाल्यांचं असताना पण सांगितलं होतं की हे तुम्ही बंद करा वायदे बाजार, यांनी केला नाही. आता मोदी सरकार तर करण्याची सुतराम शक्यता नाही, कारण ह्या मोठमोठ्या व्यापाऱ्यांचं अत्यंत जवळचे संबंध भाजपवाल्यांबरोबर अत्यंत पूर्वीपासून आहेत, पारंपरिक संबंध आहेत असं आपण म्हणूया, आणि म्हणून त्याच्याबद्दल होणार नाही. नंबर 2 महत्त्वाची गोष्ट, महागाई कमी करायची आहे ना, आज तुमच्याकडे कोट्यवधी याच्यामध्ये टन स्टॉक आहेत, तुमच्याकडे अन्नधान्याचे स्टॉक्स आहेत. हे अन्नधान्याचे स्टॉक तुम्ही BPLच्या रेटवर राज्य सरकारांना का नाही देत, गोरगरीब लोकांना का नाही मिळत ते हे सगळं. आज ज्या पद्धतीने आज इथे एवढं कुपोषण मोठ्या प्रमाणात आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहिती आहे की आदिवासी भागामध्ये, इतर भागामध्ये, आता परवा पेपरला आलं मुंबईच्या गोवंडी भागामध्ये, मानखुर्द भागामध्ये सुद्धा कुपोषण आहे या संबंध याच्यामध्ये. बाकी मेळघाट, या सगळ्या धारणी, बाबतीतला हे विचार सगळे. पुढे कुठेतरी पण सरकारने याच्याबद्दल केला ना पाहिजे. काँग्रेसनी केलं ना भाजपनी सुद्धा केलं. आपण या सगळ्या ब्रेक stocks नंतर वगैरे आपण याच करणं. मुद्द्यावर चर्चा करणार आहोत आणि पुढे ही महागाई रोखण्यासाठी म्हणून काय पावलं उचलली गेली पाहिजेत, याच्या सकारात्मक दृष्टीने कशा पद्धतीची रचना पुढे सरकारने धोरणं आपली राबवली पाहिजेत त्याविषयी बोलणार. ब्रेकपूर्वी आपला प्रश्न बघा की वाढत्या महागाईला आळा घालण्यासाठी मोदी सरकारनं प्राधान्य दिलं पाहिजे का. 78% लोक अजूनही म्हणतात की होय, महागाई ही थांबली पाहिजे. आपण बघतो की आता वाढत्या महागाईच्या संदर्भात काय नेमकं मोदी सरकारने प्राधान्याने पावलं उचलली पाहिजेत. शेवटच्या याच्यामध्ये वाद प्रतिवाद न करता नेमका मुद्दा आपण आणूया. हुसेन दलवाई, मला सुरुवात तुमच्यापासून करायची आहे. काय पावलं उचलली पाहिजेत? मुख्य म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशन सुधारलं पाहिजे. आणि मी तुम्हाला सांगतो, लालू प्रसादांच्या विषयी यांचे काही म्हणणं असू दे, पण लालू प्रसादांनी एक गोष्ट अशी केली की साधारण 100 टन एका ह्याच्यामध्ये जात असेल, एका डब्यामध्ये माल जात असेल, तर 100 त्याऐवजी किती जातो, त्यांनी खरं म्हणजे स्टेशन्सवर जाऊन त्याची चौकशी केली तर प्रत्यक्षात 130 टन जातो, 140 टन जातो. मग ते म्हणाले 140 टनच करा ना, म्हणजे 100 टन जात नव्हता, जात होता 130 टन, परंतु 30 टनाचे पैसे खिशात टाकले जात होते. त्यांनी ते 130च करून टाकलं. उत्पादन बऱ्यापैकी वाढलं. ॲडमिनिस्ट्रेशन सुधारलं पाहिजे. आणि त्याने रेल्वेच्या एम्प्लॉईजना पगारही वाढवले, त्यांचा बोनसही वाढवला, पण तो रेल्वेमध्ये बऱ्याच सुधारणा केल्या. आणि त्यावेळेला सगळे लोक त्यांना बोलवत होते, तुम्ही कसं केलं वगैरे, ते मॅनेजमेंटचे कोर्सवाले त्यांना अनेक ठिकाणी बोलवत होते. त्याचं कारण ते होतं. दुसरी एक गोष्ट त्यांनी केली जी ताईंसाठी मी सांगेन, त्यांनी गरीब रथ चालू केला आणि गरिबांना AC मधून प्रवासाची सुविधा दिली. त्यांनी रेल्वेच्या स्टेशन्सवरची सुधारणा केली, म्हणजे बऱ्याच ठिकाणी सुधारणा झाली. रेल्वेचे संडास वगैरे काही शौचालये बदलली, ही झाली, बरी झाली, सगळंच झालं असं मी म्हणत नाही, परंतु जिकडे तिकडे थुंकणं जे होतं ते काही प्रमाणात, अगदी खेड्यापाड्यात मी जातो, मला ते मागे झालं सगळं. आता पुढे काय करायचं हा मुद्दा आहे सगळ्यात. आज असं आहे, ह्यांना इतकी एकदम 14.5% 14.2% इतकी भाववाढ करण्याची गरज नव्हती. त्यांनी आस्ते 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 करता आली असती. एक. नंबर 2, जीवनाच्या वस्तू ज्या आहेत ना, त्याच्यातून सहजतेने वगळता आल्या असता. त्यांनी त्या का वगळल्या नाही मला काय कळत नाही. दुसरं, ह्या ताईंनी जे सांगितलं ते एक लक्षात घेतलं पाहिजे. इतक्या लांबचा प्रवास करणारे जे लोक आहेत, माझ्याकडे भाजीवाला वसईतून येतो, त्यांनी मला सांगितलं ही भाववाढ झाल्यानंतर मी आणखी भाजीचे भाव वाढणारच. तेव्हा त्याच्या 5चा कितीतरी वाढला. तो ब्राह्मण समाजातला आहे, लक्षात घ्या. मी नेहमी म्हणतो, ब्राह्मणांच्या विषयी आपण बोलतो, ब्राह्मण समाजातला आहे. तो कावड उचलून तिथून इथे येतो, तो काय करणार? त्याचा पास त्याला करायचा असेल तर तो तुमच्या भाजीचे भाव वाढवणार. हे जे चाललेलं आहे आणि ज्यांचे पगार तेवढेच राहणार, त्यांच्या दृष्टीनं फारच वाईट आहे. आज मी तुम्हाला सांगतो, शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम करणारा जो आहे त्याला 3,000 रुपये पगार दिला जातो. या नॉन एडेड जे नाटक आलेलं आहे, 3,000 पगार दिला जातो. त्या 3,000पैकी किती तो, आणि तो लांब राहतो. म्हणजे हा सगळाच प्रश्न पुढे येणार आहे. अशोक ढवळे साहेब, कसं आहे, आम्हाला जे वाटतं की या महागाईवर खरा उपाय कसा आहे,
नंबर एक म्हणजे आज आपण जर बघितलं तर फार दुर्दैवी गोष्ट आहे की कुठल्याही प्रकारचं अनुदान किंवा सबसिडी म्हटलं की आजकाल म्हणजे नाकं मुरडण्याची एक फॅशन झालेली आहे की अनुदान सबसिडी मग ते अन्नाची असेल, खतांवरची असेल, रेल्वेवर असेल. शेवटी रेल्वे वगैरे ह्या पब्लिक सेवा आहेत, या सार्वजनिक सेवा आहेत, ह्या काही म्हणजे नफ्यासाठी चालणाऱ्या मुळामध्ये नाही आहेत. तरी पण ताईंनी म्हटल्याप्रमाणे त्या नफ्यामध्ये चालत आहेत, तो भाग वेगळा. पण महत्त्वाचा मुद्दा कसा आहे की त्याच्यासाठी सबसिडी हे नाक मुरडणं आणि या मोठमोठ्या उद्योगपतींना ज्या हजारो लाखो कोटी रुपयांच्या सवलती करामध्ये दिल्या जातात त्याला ते म्हणतात इन्सेंटिव्ह, म्हणजे उत्तेजन. आमचं म्हणणं असं आहे डाव्या पक्षांचं, याच्यामध्येच मुळामध्ये फरक झाला पाहिजे. UPA सरकारच्या शेवटच्या बजेटचं तुम्हाला एक सांगतो, आता BJPचं सरकार काय करेल त्याच्यापेक्षा आणखीन म्हणजे षटकार मारणार आम्हाला 100% खात्री आहे आणि आपल्याला दिसेल. UPA सरकारने काय केलं शेवटच्या बजेटमध्ये की या मोठमोठ्या उद्योगपतींना कर सवलती दिल्या 5.73 लाख कोटी रुपयांच्या एकाच वर्षामध्ये. त्याच वर्षामध्ये याच मोठ्या लोकांनी कर बुडवेगिरी किती केली? 5.1 लाख कोटी. पुन्हा वेगळं म्हणजे 10 लाख कोटी रुपये हे या सगळ्यातून म्हणजे गेल्या एका वर्षामध्ये या मोठमोठ्या उद्योगपतींनी हे लाटले. आता विचार करा, या रेल्वे भाडेवाढीतून आज 10,000 कोटी हे आज ते मिळवणारे असं आलेलं आहे. याच्यामधून 10 लाख कोटी कुठे आणि 10,000 कोटी कुठे? म्हणून आमचं म्हणणं असं आहे की नंबर एक की गरिबांवर आणि सर्वसामान्य माणसांवर, त्याच्यामध्ये मध्यमवर्गीय पण येतात, शेतकरी पण येतो, यांचा कुठेतरी साकल्याने विचार झाला पाहिजे. यांच्यावर हे न करता तुम्ही टॅक्स वाढवा, मोठमोठ्या लोकांवर. आज टॅक्स GDP रेशिओ अर्थशास्त्र म्हणून सांगतो आपण की आज भारतामध्ये किती आहे? 17% आहे फक्त. आणि ज्या देशांचं हे सगळं हे करतात, अमेरिका, इंग्लंड वगैरे, टॅक्स GDP रेशिओ आहे 35 ते 40%. एवढे जास्त टॅक्स तिथे ते घेतात, आपण फक्त 17% घेतो. याचाही कुठेतरी विचार झाला पाहिजे. मला खांदेवाले सर तुम्हाला विचारायचं की काय पावलं उचलली गेली पाहिजेत की या सगळ्या महागाईचा आता राक्षस जो वाढत जाणार आहे त्याला रोखण्याकरता? गेल्या 2-3 दिवसामध्ये गॅसच्या बद्दल सरकारी पातळीवर जी चर्चा सुरू आहे त्यामध्ये सरकारने असं म्हटलंय की $4.5 जी किंमत आकारली जाते त्याच्याऐवजी $8, $7-8 द्यायची, म्हणजे जवळपास दुप्पट किंमत द्यायची आहे. आणि ती देत असताना सरकारने असं म्हटलेलं आहे, शब्द वापरला आहे की गुंतवणूकदारांना अनुकूल अशी किंमत ठरवायची आहे. सरकारने असं नाही म्हटलं की उपभोक्त्यांना अनुकूल ठरवायची. ते जर म्हटलं असतं तर आपण म्हटलं असतं की ठीक आहे, गरिबांच्या प्रति समर्पित सरकार आहे. दुसरा एक मुद्दा असा आहे जो प्रणव मुखर्जी अर्थमंत्री असताना त्यांनी मांडला होता की अर्थव्यवस्थेमध्ये इतका पैसा आहे की हा सगळा फुगवटा आलेला आहे, महागाई म्हणजे फुगवटा आलेला आहे. आणि त्यांनी असं म्हटलं की ही महागाई ही संरचनात्मक झालेली आहे, ही स्ट्रक्चरल झालेली आहे. म्हणून मला असं म्हणायचं आहे की ही जर महागाई स्ट्रक्चरल म्हणून कमी करायची असेल तर हा फुगवटा कमी केला पाहिजे, पैशाचा पुरवठा कमी केला पाहिजे, पतपुरवठा कमी केला पाहिजे, त्याच्यामध्ये विकासाचा दर थोडा कमी झाला तर चालेल. मग विकासाचा दर कमी असताना तुम्ही गरिबांना जर सवलती द्याल तरच ती तुमची खरी कल्याणात्मक व्यवस्था आहे. श्रीमंतांच्या करता दर वाढवून देणे आणि गरिबांच्या करता मग सवलती जाहीर करणे हे काही कुठलं अर्थशास्त्र असू शकत नाही. आणि हे सरकार अशा प्रकारचं आर्थिक धोरण हे गरिबांना समर्पित निश्चित नाही. अतुलजी, काय करायला पाहिजे? सरकारचं धोरण यापुढे कसं असायला पाहिजे? कारण तुमच्याही नेत्यांनी मुंबईतल्या झालेल्या पासवाढीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. नाराजी सगळ्यांनीच व्यक्त केली आहे. मी 2-3 फक्त क्विक मुद्दे पहिल्या वक्त्यांविषयी म्हणतो. लालू प्रसाद यादवांनी खूप चांगलं काम केलं रेल्वेच्या संदर्भात असा उल्लेख केला गेला. फक्त मी एवढीच महाराष्ट्राच्या जनतेला आठवण करून देऊ इच्छितो की लालू प्रसाद यादवांनी रेल्वे मंत्री म्हणून संसदेच्या पटलावर जे आकडे ठेवले ते 100% चुकीचे आणि खोटे आकडे होते. हे त्यांच्यानंतर झालेल्या त्यांच्याच सरकारमधल्या ममता बॅनर्जींनी श्वेतपत्रिका काढून संसदेसमोर ठेवलेलं आहे. त्यामुळे लालू प्रसाद यादवांनी किती घोर चुका आणि अन्याय केला होता हे स्वतः ममता बॅनर्जींनी ऑन द फ्लोर ऑफ द हाऊस सांगितलं. एक, ज्या गॅस दरवाढीचा मुद्दा खांदेवाले काढतायत त्याचा या सरकारशी संबंध नाही. आधीच्या सरकारने एक कमिटी नेमून त्या संदर्भातला निर्णय घेतलेला आहे. तो निर्णय घेऊन त्याचं नोटिफिकेशन सुद्धा झालेलं आहे. त्यामुळे या महागाईचा आणि त्या गॅसवाढीच्या दरवाढीचा काही संबंध नाहीये. आता महागाई कमी करायला पाहिजे हे 100% वस्तुस्थिती आहे. मासिक पासाच्या विषयामध्ये एक वस्तुस्थिती आपण लक्षात घेतली पाहिजे की आतापर्यंत
मासिक पास ठरवत असताना ज्या अंतराचा आपण मासिक पास काढायचो त्याचं 15 दिवसाचं एकेरी भाडं म्हणजे त्या मासिक पासाची किंमत असं ठरवलं जायचं. नव्या भाडवडीनंतर या सरकारच्याच काकोडकर समितीच्या शिफारसीप्रमाणे ते 30 दिवसाचं एकेरी भाडं केलेलं आहे. पण माझंही व्यक्तिगत मत आहे की ही जी भाडेवाढ मासिक पासामधली आहे ही अत्यंत हानिकारक आहे. त्यामुळे याचा पुनर्विचार केंद्रीय सरकार 100% करेल अशी व्यक्तिशः मला खात्री आहे. महागाई जर का ओव्हरऑल कमी करायची असेल तर त्याच्याकरता पहिला मुद्दा म्हणजे सरकारला आपली वित्तीय तूट कमी करावी लागेल. वित्तीय तूट कमी करत असताना सरकारचं उत्पन्न वाढवण्याचे नवीन नवीन उपाय शोधावे लागतील, नवीन नवीन ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये सुधारणा कराव्या लागतील. पण हे एका रात्रीत होणारी गोष्ट नव्हे, याला वर्ष 2 वर्षाचा कालावधी द्यावा लागेल. बरोबर. दुसरा मुद्दा, इन्फ्लेशन जे वाढतं ते सप्लाय कन्स्ट्रेंटमुळे वाढतं. विशेषतः जीवनावश्यक भाजीपाला जो असतो याचा सप्लाय हा सुरळीत झाला पाहिजे, तो मोठ्या प्रमाणावर झाला पाहिजे. याच्याकरता शीतगृहांपासून रस्त्यांपर्यंतची व्यवस्था करावी लागेल. शेतात पिकलेला माल हा लवकरात लवकर ग्राहकाच्या दारात गेला तर त्या महागाईला अटकाव मिळू शकेल. ह्या 2 ढोबळ उपायांवर येणाऱ्या दिवसामध्ये सरकारने काम केलं पाहिजे. आणि नरेंद्र मोदींनी गेल्या 20-25 दिवसामध्ये ज्या पद्धतीने महागाईच्या संदर्भात पावलं उचललेली आहेत, महागाई वाढते म्हटल्यानंतर त्याच्या विरोधात पावलं त्यांनी उचललेली आहेत. त्याच्यावरून मला असं वाटतं की 2 वर्षाच्या कालावधीमध्ये महागाईच्या राक्षसाला आपण कायमचं बाटलीमध्ये बंद करून टाकू. बाटलीमध्ये बंद करू असं तुम्ही आशा दाखवता भाटकरजी. बघूया 2 वर्षाचा काळ जाईल. माझा वेळ संपत आलाय. माझं फक्त अर्ध्या मिनिटात मी एक गोष्ट सांगेन. त्यांनी कुठे ना कुठेतरी संकेत द्यायला हवे की आम्ही हे करू. मला काय मागच्या सरकारने केलं तेच आम्ही करतो हे कशाला सांगत बसता. आम्ही ते करणार नाही. याच्यातून सर्वसामान्य माणसाला महागाईचं तोंड द्यावं लागेल, त्याचं जीवन अधिक वाईट होईल. म्हणून आत्ताच ते काहीतरी करू शकत होते. म्हणजे 2 वर्ष त्यासाठी थांबण्याची गरज नाही. पण आता बजेट पर्यंत वाट बघूया ते काय काय करतायत. माझा वेळ संपत आलाय. वर्षाच्या अगोदर चाललंय. वेळ संपत आलाय. ग्राहक म्हणून तुम्ही काय सांगा? मला सांगायचं आहे की एक म्हणजे हे सगळं जे काही आहे ते ट्रान्सपरंटली आम्ही विश्वास ठेवला होता. त्याच्यामुळे आता जे काही हुसेनजींनी सांगितलं त्याच ह्याच्यात की आम्हाला हे सांगावं त्यांनी काय एका रात्रीत काहीतरी करू नये. ते होणारही नाहीये. निश्चितच म्हणजे नाही, आता जी भाडेवाढ जशी झाली तशी काहीही करू नये. आम्हाला विकास निश्चित हवाय. कारण आपण जर पाहिलं की मागच्या 10 वर्षाचा जे काही आकडे सांगितले, जर नफ्यात होतो तर मुंबईच्या ग्राहकाला काहीही फॅसिलिटी मिळालेली नाही. दिवसेंदिवस पॉप्युलेशन वाढतंय, गाड्या तेवढ्याच आहेत, बाकी काहीही झालेलं नाही. त्याच्यामुळे सेवेच्या नावाने अक्षरशः भलं मोठं शून्य आहे. तर हे नकोय. आपल्याला विकास हवा, पण त्याच्याबरोबर आणि त्याच्यासाठी ग्राहक काय प्रत्येक वेळेला भाववाढ झाली की काही आंदोलन करत नाहीये. पण तो जे काय असेल ते ज्या प्रमाणात पैसे देतोय कराच्या रूपाने त्याप्रमाणे त्याला सेवा मिळेल तर तो ओरडणार पण नाही. येस. मला दुसरं मांडायचंय ते म्हणजे शिफारशी. प्रत्येक हे सगळे शासन काय सांगत बसतं, ह्यांनी शिफारस केली ती आम्ही मान्य केली, हकीम समितीने शिफारस केली आम्ही मान्य केली, काकोडकर समितीने केली मान्य केली. अहो पण त्याच्यातलं तथ्यता बघाल की नाही? काही बघायचं नाही आणि नुसत्या शिफारशी मान्य करता का? तर प्रत्येक शासनाने जरा डोळे उघडे ठेवून ग्राहकांवरही किती बोजा आहे ते बघून तो विचार करावा. एक थोडक्यात गॅस दरवाढीचा मुद्द्याची चर्चा चालली आहे म्हणून एक मुद्दा कानावर घालते. तो म्हणजे CNG बाबतचं जे काही किमती होत्या तर त्या सगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या होत्या आणि गुजरात राज्यामध्ये त्या अतिशय वाढीव किमतीच्या होत्या. आता त्याच्याबद्दल जेव्हा गुजरात राज्य हायकोर्टात गेलेली होती तेव्हा त्यांना असा आदेश देण्यात आला की गुजरात राज्याच्या CNGच्या किमती कमी करण्यात याव्यात. त्याच्यावर ते सुप्रीम कोर्टात गेले. सुप्रीम कोर्टानेही तोच निकाल दिला की गुजरात राज्याच्या किमती कमी करण्यात याव्यात. आता झालं काय, म्हणजे आधीच्या शासनाने केलंय काय, तर ह्या किमती वाढवण्यासाठी यांची उपाययोजना सुरू झाली. म्हणजे कोणाच्या मुंबईच्या किमती वाढवायच्या, आणखीन कोणाच्या किमती वाढवायच्या आणि गुजरातला पॅरलल आणून ठेवायच्या. त्याच्यामुळे ह्या सगळ्यामध्ये जे काही गॅसच्या दरवाढीचा विचार चाललेला आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि ह्याचा प्रत्येकाचा अभ्यास होणं, ऑब्जेक्टिव्हली होणं हा फार गरजेचं आहे असं तुम्ही म्हणताय. शेवटी मला प्रश्न बघा, असं तुम्ही म्हणताय नाही हे तुम्ही केलंय. ते शेवटी काय झालं तरी 10 वर्षातल्या काळातले प्रश्न पुन्हा तुमच्याकडे येणार आहेत. हा खरा मुद्दा आहे. याचं कुठेतरी आता चिंतन होण्याची गरज आहे. शेवटी आपला प्रश्न बघा, वाढत्या महागाईला आळा घालण्यासाठी मोदी सरकारनं प्राधान्य दिलं पाहिजे का?
अजूनही 77% लोक म्हणतात की होय, महागाईला प्राधान्य दिलं पाहिजे. तसं भातखळकर म्हणाले की 2 वर्षात महागाईचा राक्षस बाटली बंद करू. आशा आहे की ही पावलं प्रत्येक सरकारने, जो कुठलंही सरकार असेल, ते उचललं गेलं पाहिजे. मात्र महागाई वाढणार नाही याकरता सरकार काय करतंय, रेल्वे बजेट असेल किंवा सर्व जनरल बजेट असेल, पुढच्या जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच आहे. म्हणून आशा करूया की ह्याच्यातनं आपल्याला पदरात काय पडतंय ते बघणं महत्त्वाचं असेल. धन्यवाद. इथंच थांबू.